रसिको नमस्कार. पंढरपुरापर्यंत चालत जाणं म्हणजेच केवळ वारी नाही, तर सदेह वैकुंठाचा ध्यास घेणं म्हणजेही वारी. वारी या शब्दाचा अर्थ सातत्य, म्हणून आठवड्यामध्ये येणाऱ्या वारांना सुद्धा आपण सोमवारी, मंगळवारी म्हणजे ज्यात सातत्य आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणारे वारकरी सुद्धा सातत्याने आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारंवार जातात. आणि ही वारंवार जाण्यासाठी, ते सातत्य येण्यासाठी त्याचा ध्यास घ्यावा लागतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. तो विषयाशी तादात्म्य पावण्यासाठी हे वारकरी काय करतात तर तुकोबा म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. आपलं प्रत्येक काम हे ईश्वराला समर्पित करतात आणि हा समर्पण भाव येण्यासाठी म्हणून ते त्या भगवंताशी एकरूप होतात. मग ही एकरूपता येण्यासाठी, आपल्याला हे सातत्य येण्यासाठी आपला हा विषयच कायम भगवंतमय झाला पाहिजे. तो चिंतनाचा विषय जोपर्यंत होत नाही, दिवस रात्र त्याचा ध्यास लागत नाही, तोपर्यंत ही वारी घडत नाही. वारी म्हणजे भगवंताच्या भेटीला निघालेले असताना, त्या प्रवासात जात असताना, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना आजूबाजूला येणारी प्रलोभनं दूर सारून पुढे जाणारा प्रवास म्हणजे वारी.